नमस्कार. आज 17 मे रविवार. तर राज्यात आज कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर जाणून घेऊया आजच्या रविवारीतील राज्यातील हवामान अंदाज कसे असेल ते. पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यावर दुहेरी संकट कायम असतानाच पाहायला मिळत आहे. कुठे उकडणी अंगाची लाही तर कुठे वादळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान खात्याने एक मोठा इशारा दिला गेला. राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट वर्तवण्याचा अंदाज केला. तर काही भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आता दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना व हलका पाऊस व ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. कोकण गोवा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस व ताशी 30 ते 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या माहितीनुसार 17 तारखेला राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेचा लाटेचा अंदाज दिला आहे. यामध्ये आपण जिल्हे पाहिले तर अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता 17 मे रोजी हवामान कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पाहिले तर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व विजांचा कडकडाट व वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ही देखील राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोबतच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.